मी आज सकाळी शनिवार दौंड इथे माझ्या कामानिमित्त चाललो होतो. मंदिराच्या ह्या बाजूला एक संडास बाथरूम लाखो रुपये खर्च करून बांधले आहे. त्या बाजूला एक दहावं करते, त्या दहाव्यापाशी 2-3 संडास बाथरूम बांधलेले आहेत. महिलांचं आहे, पुरुषांचं आहे, मुतारी आहे. तुम्हाला मी सगळं दाखवतो. पण ही ग्रामपंचायत आहे का नाही मला माहीत नाही. पण दहाव्याचं रोज 10, 5, 20 हजार रोजचा ह्यांना इन्कम आहे. या मंदिराचा जबरदस्त लाखो रुपयाचा रोज वरहार होते. मग हे इथं शासन मग म्हणा, ती बॉडी म्हणा, गावकरी म्हणा, हे नेमकं काय करतात हे पाहू शकता. इथं लाखो रुपये करून संडास बाथरूम बांधला आहे. महिलांचं आहे. हे झाड पहा, झाड इकडे पुढे, हे पुढे गेट पहा, झाड ही गेट ह्या हात तिकडे संडास झाड आहे इकडं. एवढे झाड आहेत बघा. मग तुम्ही आता ही सिद्धटेकवाले लाखो रुपये रोज कमवतात. नेमकं हे पैसे कुठे जातात? त्याच्यामुळे माझ्या ह्या सिद्धटेकवाल्या गावकऱ्यांना, पुजारी जे कोण असतील ते, ट्रस्टवाले जे जबाबदार कोण असतील ते, त्यांना माझी विनंती अजिबात नाही. तुम्हालाही दिसत नव्हतं का? तुम्हाला अशा माणसाला विनंती करायची काही गरज नाही. तुम्हालाही दिसत नाही का? तुम्ही हे नेमकं काय चाललं इकडं बघा. केवढं बांधतं इथं. एवढं मोठं बांधकाम करून याला लाखो रुपये खर्च केला आहे शासनाने म्हणा, या ट्रस्टने म्हणा. पण याची इथं अजिबात देखभाल नाही. माझी झाड दाखव तुम्हाला मी सगळं ही दाखवतो. ते मंदिराच्या पलीकडचं दाखवतो. नुसते पैसे खाऊ आहेत. त्याच्यामुळे असली माणसं बॉडीत नको. गावचे सरपंच, ग्रामपंचायत उपसरपंच काय माहीत नाही, ग्रामपंचायत आहे काही माहीत नाही, मला माहीत नाही. पण मी पूर्ण चौकशी केली असता ते किती जर बंद आहे माहीत नाही. आणि हे तर बांधण्यापासून बंदच आहे. बघा लिंबाची झाडं तुम्ही सांगा किती वर्ष झाड असते. हे बांधल्यापासून लाखो रुपये खर्च करून हे पूर्ण बंद आहे. आता तुम्हाला पलीकडे सगळं दाखवतो कसं काय परिस्थिती. इथं सिद्धटेकचे मंदिर आहे. हे रोज लाखो रुपये उलाढाल करतात. इथं शौचालय आहे, ह्याला कुलूप आहे, महिलांचं आहे. इकडं पुरुषांचं आहे, ह्याला कुलूप आहे. इथे मोठे झाडं आहेत, झाडं उगवलेत. इथं मुतारी आहे पुरुषांसाठी, ही बंद आहे. ही महिलांचं स्वच्छता घरं आहे. तिथं वेगळं, इथं वेगळं. इथं पुढे दहाव्याचा कार्यक्रम असतो. शौचालय, महिलांसाठी शौचालय आणि सर्वाला कुलप. तिथे एक मुतारी, ती बंद आहे. मग तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. इथं तुम्ही रोज 10 ते 20 हजार रुपये लोकांकडून दहाव्या लागून घेतात. मग तुम्ही नेमकं पैशाचं काय करता? तुम्ही वाटून खाता का पैसे? मग आता महिलांना समजा हिला लघवी आली, समजा पुरुषांना लघवी आली किंवा टॉयलेटला आली, नेमकं जायचं कुठं? आज मी दौंडला जात असताना म्हणलं इथं टॉयलेटला जावा, पण इथं पूर्ण कुलप, झाडं उगवल्यात. तिथं पलीकडे तिथं तसंच आहे. शेवटी मी मग पुलावून पुढे गेलो आणि एका झाडात जाऊन बसलो. म्हणजे एवढं तुमचा इन्कम असून एवढी जनतेची हाल होते. तुम्हाला सरकार निधी देते. हे मोठं महाराष्ट्रामध्ये हे मोठं देवस्थान आहे, तरीसुद्धा हे तुमचे हे गावकरी काही करत नाहीत. त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमचं नेमकं चाललंय काय? तुमचा सगळा चुकीचा कार्यक्रम चालू आहे. दाखवीकडे गाड्या सगळ्या. तुम्ही नुसते लोकांकडून पैसे घेता का? अजिबात नाही. चुकीचं आहे. हे सगळं बंद आहे. बघितलं दाखले सगळी. त्याच्यामुळे सगळं कुलप येतं. बघा हे पुरुष तर तिकडं बाहेर चालला आहे. बघा दिसतो हे पुरुष. तर मग महिलांनी नेमकं पुरुष काय कुठं उभारून झाडात रुपये जाऊन कुठं जाईन? पण नेमकं महिलांनी जायचं कुठं? इतकं बिनाबरोचं होऊ नका. इतकं मूर्ख होऊ नका. हे 2 दिवसात हे चालू पाहिजे. नाहीतर तुमची पदं काढून घेतली जातात. आता मी ही कर्जतला एवढं बातमी देणार आहे, याच्याशिवाय तुमचा झटका होणार नाही. इथून मागे बऱ्याच बातमी केल्या, कोणी केल्या असताना मला माहीत नाही. पण मी दौंडला जात असताना माझ्यावर ही पाळी आल्यामुळे मी सर्व पाहणी केली. पण इथं खरोखर भयानक परिस्थिती आहे. तुम्ही ह्या गावातल्या लोकांना फोन करून कोणाला विचारा. दहाव्यावर हजारो लोक जमले तिथं, तर त्यांना कोणी फोन करून विचारा. आता ही बातमी आल्यावर त्याला किती लाईक येते आणि कसं येतं तुम्हाला ती बिघडून. आता इतकी गैरसेवा लोकांची नको ना. इतकी हजार माहिती तुम्ही महिला आले तिथे माहिती दिसलं का?
तिकडून महिला आल्या त्यांनी जायचं कुठं आता तुम्ही सांगा जायचं कुठं इकडं गडी इकडं महिला इकडं काय कोणाला मिळणार नाही हे अजिबात योग्य नाही त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्यात सुट्टी अजिबात मिळणार नाही हे आधी पहिलं दुरुस्त करून घ्या अशी तुम्हाला विनंती नाही गाढवांनो हे दुरुस्त झालं पाहिजे पाहू शकता इकडं भयानक गर्दी आहे इकडं भरपूर गर्दी आहे तुमचं काय म्हणणं आहे टॉयलेट हे संडास बाथरूम चालू व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ना पण काही सोय नाही तर सगळं काय शाळा रुपये सगळ्या आला मोठ्या झाडं उगवल्यात लय मोठं झाडं उगवलं तिकडं इथं बी एवढ्या झाडं उगवल्यात तुमचं म्हणणं लगेच जिल्हा महिलांचे आपल्याकडे नसेल नका पण कमीत कमी महिलांची तरी सुविधा झाली पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे इथे सर्व दुःखात आहे त्याच्यामुळे मी तिकडे शिरू शकत नाही त्या 2 लोक मला भेटले हे म्हणलं इथं काय कायमस्वरूपी आज बंद असतं त्याच्यामुळे गावकऱ्यांना विनंती विषय चांगला करायचा त्याला कळत नाही का करता इकडं सत्यमेव जयते जय भीम जय मल्हार जय शिवराय रामकृष्ण हरी बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स कुलदन रोड कर्जत संपर्क क्रमांक 9011400903 एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार